कृष्णा आंधळे सापडला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा. मित्रांनो, बरेच दिवस झालं एक आरोपी फरार होता आणि त्या आरोपीचं नाव आहे कृष्णा आंधळे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील एक महत्वाचा आरोपी मानला जातोय आणि तो आरोपी कृष्णा आंधळे असं त्याचं नाव आहे आणि तो फरार होता अशा प्रकारची माहिती होती. परंतु कृष्णा आंधळेचा आता पत्ता लागलाय का? नेमकी कृष्णा आंधळे विषयीची माहिती काय आहे आणि कृष्णा आंधळे हा सापडलाय का, हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नमस्कार, मी रंजित. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. मित्रांनो, संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्या हत्येमधला महत्वाचा एक आरोपी मानला जात होता तो म्हणजे कृष्णा आंधळे. कृष्णा आंधळेनं जी काही भूमिका बजावली, कशा प्रकारे त्यानं गाडीमध्ये घेऊन सुदर्शन घुले सोबत अपहरण केलं संतोष देशमुखांचं आणि संतोष देशमुखांचं अपहरण करून कशा प्रकारे गाडीमध्ये त्यांना मारहाण केली. गाडीमध्ये तर सोडाच, पण बाहेर जाऊन सुद्धा गाडीच्या बाहेर ज्यावेळेस त्यांनी शिवारात त्यांच्या नेलं टाकळे गावाच्या, त्यावेळेस तिथं सुद्धा संतोष देशमुखांना कशा प्रकारे मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये महत्वाची भूमिका बजावणारा आरोपी म्हणजे कृष्णा आंधळे हा फरार आहे. आणि कृष्णा आंधळे विषयीच्या वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या माहिती देण्याचा प्रयत्न केला. सांगण्यात आलं कृष्णा आंधळे इथे सापडला, कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसला, कृष्णा आंधळे पुण्यामध्ये दिसला, कृष्णा आंधळे हा गुजरातमध्ये दिसला. अशा प्रकारची माहिती किंवा अशा प्रकारचे वेगवेगळ्या टिप्स लावण्यात आल्या, शंका लावण्यात आल्या, परंतु याच्या पाठीमागे कुठेही कृष्णा आंधळेचा शोध लागला नव्हता किंवा लागलेला नाही आहे. परंतु आता कृष्णा आंधळे हा सापडणार किंवा कृष्णा आंधळे सापडला अशा प्रकार सुद्धा बोललं जाते. काही लोकांमध्ये संभ्रम आहे की कृष्णा आंधळे नेमका सापडलाय का, कृष्णा आंधळेचा शोध लागलाय का, अशा प्रकारचा संभ्रम आहे आणि तो संभ्रम आता दूर करायचा आहे. याच्या मागचं महत्वाचं म्हणजे की संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 150 दिवस उलटून गेलेले आहेत आणि 150 दिवस उलटून गेलेले असताना सुद्धा या आरोपीचा कुठेही अजून पाठपुरावा लागलेला नाही आहे. आणि ज्या व्यक्तींनी किंवा ज्या ह्या सगळ्या गोष्टींनी पुढे आला हा कृष्णा आंधळे, ते सगळे व्यक्ती त्याच्या सोबतचे सगळे साथीदार हे ताब्यात आहेत, सापडलेले आहेत. परंतु हा महत्वाचा मानला जाणारा आरोपी कृष्णा आंधळे हा याचा शोध लागत नाही आहे. तर कृष्णा आंधळे सापडणं हा का महत्वाचा आहे? तर कृष्णा आंधळेकडे असे काही पुरावे असू शकतात जे पुरावे लवकरात लवकर या कृष्णा आंधळेला सजा देण्यास पात्र ठरवू शकतात आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नवीन काही उलगडा होऊ शकतो. अशा प्रकारचे पुरावे कृष्णा आंधळेकडे असू शकतात. कृष्णा आंधळेकडे वेगवेगळ्या लोकांबाबतचे पुरावे असू शकतात, जे ताब्यात आहेत त्यांचे पुरावे असू शकतात आणि या सगळ्या पुराव्यामधून कृष्णा आंधळेचा कुठंतरी लवकरात लवकर शोध लागावा आणि शोध लागून हे सगळे जे पुरावे आपण म्हणतो ते पुरावे पुढे यावे अशा प्रकारची लोकांची इच्छा आहे. परंतु कृष्णा आंधळे विषयी काही अफवा पसरत आहेत किंवा कृष्णा आंधळे हा सापडलेला आहे किंवा कृष्णा आंधळे इथं बघितलेला आहे अशा प्रकारचे काही दिवसापूर्वी नाशिकमध्ये दिसला अशा प्रकारची अफवा पसरली होती. परंतु नाशिकमध्ये कुठेही कृष्णा आंधळेचा नव्हता किंवा कृष्णा आंधळे दिसला नव्हता अशा प्रकारचं पुढं सीसीटीव्ही मध्ये उघड झालं. परंतु कृष्णा आंधळेचा जरी अफवा असल्या किंवा कृष्णा आंधळेचा शोध जरी लागत नसला, पोलिसांना, सीआयडीला, एसआयटीला कोणालाही हा शोध लागत नसला तरी सुद्धा कृष्णा आंधळे लवकरात लवकर सापडावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे आणि लवकरात लवकर संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे आणि या आरोपीला जेरबंद केलं पाहिजे अशा प्रकारची इच्छा आता महाराष्ट्रातून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, कृष्णा आंधळे हा कधीपर्यंत सापडू शकतो? कृष्णा आंधळेची माहिती तुमच्याकडे आहे का? हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.